मुमताज जहान दहलवी, मधुबाला. तू होतीसच तशी परीसारखी. तरानामध्ये दिलीप कुमार बरोबर नैन मिले नैन हुए बावरे म्हणत तू प्रेमात लीन झालीस. आणि सगळ्यात कहर म्हणजे काला पाणीचं देगाना. अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना. देखी सबकी यारी मेरा दिल जलाओ ना. हट. पण तुला सांगतो, या गाण्यात तो देवानंद जेव्हा तिला नाही म्हणतो ना तेव्हा माझा संताप होतो. अरे त्याला म्हणावं असं वाटतं, अरे असशील तो कोणी कोंबडा काढलेला देखणा राजकुमार, पण जिच्या हास्याने या झाडांना पालवी फुटते, या फुलांमध्ये सुगंध येतो आणि क्षितिजावर सूर्य देखील सलामी देतो, अशा सौंदर्याला तू नाही म्हणणारा कोण? इश्काच्या दुनियेत तुझ्यासारखा करंटा तूच देवानंदा, तूच. नटसम्राट मधलं आहे ना? हा, त्याचं स्वतःच आहे. गब्बस तुझे कबीरला पण खूप आवडते मधुबाला. तू मधुबाला, तू मधुबाला, तू मधुबाला, हृदयामधल्या प्रेमतृषेसह अर्पिन तुझला देह, तव हास्याचा गुलाम होईना यात नसे संदेह. आकांक्षांचे पुष्प वेचुनी घालीन तुझ वरमाला, तू मधुबाला, तू मधुबाला, तू मधुबाला. लयलूट, लयलूट, तौबा, क्या बात है. सुजय, तुला मी माझा मित्र मानतो, खूप जवळचा. म्हणून एकदा शेवटचं विचारतो, तुला खरंच वाटत नाही मधुबाला ओव्हर रेटेड? आशू, तू हद्द पार करतोयस. उद्या म्हणशील की माधुरी दीक्षित पण ओव्हर रेटेड आहे. हे उद्या कशाला? मी आज बोलेन, आत्ता बोलतो. माधुरी दीक्षित इज द ओव्हर रेटेड. आशू, मी तुला मारून टाकेन. मी तुला मारून टाकेन. काय बोलले? काय झालंय आपल्या घरातल्या लोकांना? काय झालंय? अरे मी काय समजत होतो स्कॉलर आणि मीनलला, आणि काय निघाले ते रसिक. काय झालं? अरे ते मानायलाच तयार नाहीये मधुबाला ओव्हर रेटेड आहे. काय सांगतो? हो, मीनल तर माधुरी दीक्षितला सुद्धा मौल्यवान म्हणायला तयार नाहीये. किंमतच नाही. काय प्रॉब्लेम आहे ते का? सो ह्या ज्या सगळ्या ऍक्ट्रेसेस असतात ना, त्यांना एकमेकांवर जळतात रे. म्हणजे एकीचं कौतुक केलेलं दुसरीला आवडत नाही. आता किती नाही म्हणलं तरी मिनल पण ऍक्ट्रेस आहेच ना, म्हणून ती दुसरी ओव्हर रेटेड आहे मानायला तयार नाही. कळतंय का तुला? हा, तू एक काम कर ना, तू मिनलला म्हणून टाक ना, मिनल तू पण ओव्हर रेटेड आहे. हा, म्हणजे तुला मनापासून वाटत असेल तरच म्हणा. हा, मनात जर नसेल तर नको बोलू. तुला वाटतंय का मनापासून की मधुबाला ओव्हर रेटेड आहे, मिनल ओव्हर रेटेड आहे? मग तसं बोल. काय मधुबाला आहे ना ओव्हर रेटेड? कैवल्य काय बोलतोय? मला अगदी मनापासून वाटतं, शंकाच नाहीये. मला मनापासून वाटतं की मधुबाला ओव्हर रेटेड आहे. आशू, काय म्हणालास? तेच जे म्हणत आहे, मधुबाला इज ओव्हर रेटेड. बस बस, काय? आजपर्यंत ना तुझं सगळं सहन केलं, पण तुझं जर हे म्हणणं असेल ना तर मला तुझ्याशी बोलायचं नाहीये कधीच. मिनल सोड. तेच बोलतोय तो. आशू, आशू, तू मला आत्ताच्या आत्ता सांग, तू तुझा मुद्दा बदलणार आहेस का मी माझा पवित्रा बदलू? हारलो मी, आज हारलो. मिनल, मला लक्षात आलंय तू का चिडली ते, पण मला वाटलं नव्हतं ग की मला तुला हे सांगायला लागेल. मला वाटलं तुला समजेल माझ्या मनातल्या भावना तुझ्याबद्दलच्या. मिनल, मला खरंच तुझ्याबद्दल पण वाटतं. तू बेकार ओव्हर रेटेड आहेस.
अरे सोड तिला, सोड. त्याच्याच कर्माची फळं भोगतोय तो, सोड तिला. काय चाललंय? तुम्ही मान्य करत नाहीये का चेष्टा करताय माझी? अरे तुम्हाला समजत नाहीये का? मला खरंच वाटतं मनापासून तसं. आता तुम्हाला नाही वाटत का लता दीदी, भीमसेन जोशी ओव्हर रेटेड आहेत म्हणून?